रोलिंग. अशोक भाऊ, मला एक सांगा, तुम्ही गेली किती वर्ष या व्यवसायामध्ये आहात? रिक्षा व्यवसाय हा मला आता 19 वर्ष आला की हा व्यवसाय मी करतोय. बरं, 19 वर्ष या व्यवसायामध्ये आहात. बरं बरं. तर या व्यवसायात आलात कसे तुम्ही? या व्यवसायाला म्हणजे घरची परिस्थिती बरं आणि बाकीचं आपल्याला म्हणजे शिक्षण कमी असल्यामुळे बरं ह्या व्यवसायाकडं शिक्षणाची आट नव्हती. बरं बरं. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये मी ओढले गेलो. बरं बरं. आणि आता तुमच्या या व्यवसायामध्ये दैनंदिन जीवनात रिक्षा काकांना संघर्ष करावा लागतो. हो, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? रिक्षा काकांना संघर्ष करावा लागतो म्हणजे रिक्षा काकाचं जीवन हे संघर्षच आहे. कारण सकाळी ज्या वेळेस रिक्षा काका धंद्याला निघतात व्यवसाय करण्यासाठी, त्यावेळेस कुठल्या स्टँडला थांबायचं, कुठलं पॅसेंजर चांगलं मिळणार आहे, किती मोबदला दिवसातनं आपल्याला उत्पन्न होणार आहे, त्यातनं आपला दिवसभराचा खर्च किती जाणार आहे, बरं, त्यातला आपल्याला शिल्लक किती राहणार आहे, ज्या मालकाची रिक्षा आपण शिपनी भाड्याने घेतलेली आहे हो, त्याची शिप निघेल का नाही, बरं, परत समजा गाडीला काय खर्च झाला दुरुस्तीचा तो करावा तर तो लागेल. त्याच्यामध्ये होईल का नाही, बरं. या या अशा- विवंचना झाल्या. असे बरेचसे म्हणजे घरातनं व्यवसायाला निघताना असे बरेचसे संघर्षांना बरं, तोंड तोंड द्यावं लागतं आपल्याला. आणि मग काही काही वेळेला तुमचा पोलिसांशी किंवा आरटीओशी संघर्ष होत असेल. हो, संघर्ष. त्याच्याबद्दल काय सांगाल? आता आरटीओशी संघर्ष म्हणजे असा प्रकार आहे की दरवर्षी आरटीओ कुठल्या ना कुठल्या प्रकारे म्हणजे हे गेले 3 वर्ष झालं इन्शुरन्स फक्त 1200 रुपये होता. बरं. तर आज तो 3 वर्षामध्ये नाही, हे तर झालं ते हां. सरकारी धोरणांबद्दल. हो, बरोबर. मी जे म्हणतोय ते आरटीओशी तुमचा संघर्ष केव्हा ना केव्हा तरी होत असेल. हो, होतोच ना. किंवा पोलिसांशी होत असेल. हो, त्याच्याबद्दल मला सांगितलं. ज्या वेळेस आम्ही रिक्षा व्यवसाय करतो हां. त्यावेळेस आम्हाला कंपल्सरी स्टँडला थांबून धंदा करता येत नाही. बरं. आणि काही वेळेस पॅसेंजर आम्ही एसटी कॉर्नरला जर सोडली हां. तर तिथं रिक्षा चालक म्हणजे ट्रॅफिक आणि आरटीओ आम्हाला हात दाखवून थांबवतं, साईडला घेतं बरं. की बाबा तुम्ही गाडी का थांबवली. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की बाबा पॅसेंजरने आम्ही त्यांना विनवणी करत असतो की बाबा आम्हाला पॅसेंजरने थांबायला सांगितलंय हां, हां. म्हणून आम्ही गाडी थांबवतोय. बरं. तर त्यावेळेस तेच आम्हाला दमदाटी करून 100 रुपयाची किंवा 200 रुपयाची पावती कराव्या लागतात. बरं. तर असं म्हणजे दिवसभरातनं भरपूर वेळा असा प्रसंग चांगलं येतो. सांगितलं तुम्ही. हां. आता अजून एक संघर्षाचं तुमचं मला वाटतं मोठं ठिकाण असेल की प्रवासी आणि रिक्षा काका यांच्या संघर्षाबद्दल आम्हाला नाही नाही, कसं होतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी अशी लोक भरपूर असतात अशी की म्हणजे चांगले तुम्हाला- वाईट. बरं, हां, बरं. चांगले वाईट लोक अशी असतात. तर आमच्या व्यवसायामध्ये पण अशी लोक आहेत. बरं. म्हणजे असं मी नाकारत नाही, परंतु जर पॅसेंजर समजा आता मी स्वारगेटवरून जर निघालो हां हां. तर आता मला सुखसागरला जायचंय तर मी काय करणार की मला घरी जायचंय म्हटलं मी घरच्या वाटेने जर बाबा जवळपासचं भाडं मिळलं बरोबर आहे. तर 10-20 रुपयाचा आपला तेवढाच नफा होतो. हो, हो. या दृष्टिकोनात आपण डाव्या साईडला म्हणजे घरच्या म्हणजे दिशेने थांबलेलो असतो. रिकामी गाडी नेण्याच्या ऐवजी आपण एक 10-15 म्हणून अपेक्षा असते म्हणून आपण थांबलेलो असतो. बरं, परंतु जर उलट दिशेचं भाडं आलं, समजा मंडईचं भाडं आलं आपल्याला, बरं. तर त्यावेळेस संघर्ष प्रवाशांशी होतो की प्रवासी म्हणतात की तुम्ही मग रिक्षा व्यवसाय कशाला करताय, बरं. तुम्हाला जर धंदा करायचा नाही तर तुम्ही रस्त्यावर आलेच का. बरं. तर आपल्याला त्यांना त्यावेळेस पटवून सांगावं लागतं की साहेब असं असं कारण आहे, हां, हां. मी घरच्या दिशेने चाललेलो आहे, बरं. तर तुम्हाला दुसरी रिक्षा करून देतो किंवा काय. पण बरं. काही वेळेस पॅसेंजर सुद्धा ऐकून घेत नाही आणि मग आमचाही तोल जातो. म्हणजे मग अडवणुकीचं धोरण दोघांकडूनही दोघांकडूनही होतं. बरं 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 बरं. आता मला तुम्ही गेली आता 19 वर्ष रिक्षा चालवताय म्हटल्यानंतर 19 वर्षांमध्ये रिक्षा व्यवसायाची आणि रिक्षा काकांची कशी कशी डेव्हलपमेंट होत गेली तर नाही. त्याच्याबद्दल अच्छा, आधी मला सांगा आणि मग आपण भवितव्याबद्दल बोलू. नाही नाही, रिक्षा व्यवसाय हा तसा खूप चांगला आहे. हो, जर तुम्ही केला तर तो सरकारी नोकरदारापेक्षाही चांगला आहे. बरं. कारण मी स्वतः रिक्षा चालक आहे बरं. आणि मी स्वतः रिक्षा चालवतो. सकाळी मी 8 वाजता घर सोडलं हां हां. की माझा जेवणाचा डबा वगैरे दुपारी सगळा संघ असतो. बरं आणि ज्या वेळेस ऑफिस स्टॉप म्हणजे ऑफिसमध्ये जी लोक कामाला जातात बरं. ते 6 वाजता सुटतात. तसा जर मी 6 वाजता धंदा बंद केला तर माझा कुटुंब आणि माझ्या ज्या काय माझ्या मनातील माझ्या ज्या शंका निशंका ज्या माझ्या बरं. म्हणजे मी काळज्या ज्या काळज्या आहेत त्या संपूर्ण दूर होतात. आर्थिक स्वरूपात तुम्ही एकदम व्यवस्थित हा रिक्षा व्यवसाय व्यवस्थित आहे. बरं. जर तो सांभाळला तर, हां, हां. नाही तर काहीच नाही. बरोबर. आपल्यावरती म्हणजे थोडक्यात आपल्यावरती सगळं- डिपेंड आहे. आणि सरकारबद्दल तुम्ही सरकारबद्दल आता सरकारने बऱ्याचशा धोरणा रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेल्या आहेत, परंतु त्या अंमलात आणायला
2-2, 5-5 वर्ष जातात. बरं. आणि ज्या वेळेस त्या अंमलात यायची शक्यता असते हां. त्यावेळेस सरकार चेंज होतं. म्हणजे आमच्या ज्या अपेक्षा आहेत बरं, त्या बरं. पुन्हा टांगणीला लागलेल्या असतात. अच्छा. ही अशीच गत कमीत कमी जेव्हापर्यंत मी म्हणजे रिक्षा व्यवसायात आलोय बरं. तोपर्यंत तर चालू आहे आणि पुढे अशीच राहील. बरं म्हणजे बरं. त्याच्यावर काय आपण म्हणजे तोडगा निघतच नाही. तोडगा निघू शकत नाहीये. आणि पण म्हणजे तोडगे कशावरती तुम्हाला हवेत? प्रश्न काय काय ते सांगितलं. प्रश्न असे आहेत की रिक्षा चालक आता जसं सरकारी व्यवसायामध्ये 60 वर्ष झालं की माणूस रिटायर होतो. हो. तर तो रिटायर झाल्यावर त्याला पेन्शन योजना चालू होती किंवा ते जे काय सबसिडी वगैरे असतात त्या सगळ्या मिळतात. बरं. तशा रिक्षा चालकाला कुठलीही सबसिडी नाहीये, कुठली पेन्शन योजना नाहीये, पेन्शन नाहीये, आरोग्य विमा नाहीये. म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये जर आम्ही तुमची म्हणजे सरकारच्या ह्याच्यातनं जर आम्ही सेवा करत असाल लोकांची बरं. तर आम्हालाही तो दर्जा तुम्ही दिला पाहिजे. बरं. पण तसा दर्जा काय आम्हाला सरकार काही देऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही भरपूर संघटनांना आम्ही निवेदन सादर केलेले आहेत रिक्षा चालकांच्या मार्फत किंवा काय. बरं. पण अजून तसा काय प्रसंग म्हणजे शक्यता कमीच आहे. बरं. आणि इलेक्ट्रॉनिक मीटर बद्दल काय सांगू शकाल की इलेक्ट्रॉनिक मीटरचा एवढा गवगवा झालेला आहे, एवढ्या सगळीकडे आरडाओरडा झालेला आहे, माध्यमांनी सगळं हे केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू? नाही, इलेक्ट्रॉनिक मीटर आम्हाला त्याची सक्ती म्हणजे केली ही खूप चांगली. बरं. परंतु आम्हाला फक्त एकच सरकारकडनं अपेक्षा होती की त्यांनी जो मीटर आम्हाला बसवायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला अनुदान द्यायला पाहिजे. बरं. कारण जर जो आमचा जुना मीटर आहे तर तो प्रवाशांमध्ये आणि आमच्यामध्ये त्रुटी निर्माण करतो. आणि जो इलेक्ट्रॉनिक मीटर आहे ते प्रवाशाचंही समाधान होते आणि आम्हालाही त्याचं म्हणजे काही वाटत नाही. बरं. परंतु आम्हाला त्याला मीटर बसवण्यासाठी सरकारने अनुदान द्यावं हीच आमची अपेक्षा आहे. बरं. हे प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीटर बद्दल तुमचा विरोध काही नाहीये. कारण विरोध जर प्रवासी हे आमचं दैवत आहे आणि जर प्रवासाला जर ते मान्य असेल तर ते आम्ही मान्य हे केलंच पाहिजे. बरं. त्याच्यात तडजोड नाहीये. बरं. तुम्हाला आता ही कल्पना आहे हो. की मी एक रिक्षा व्यवसायावरती पुस्तक लिहिलेलं आहे. हो, मी वाचतं आपलं म्हणजे रिक्षांवर पाठीमागे लिहिलेलं आहे. हो हो. की बाबा रिक्षा चालक काका विरुद्ध आपण हे जे संघर्ष कायमचा संघर्ष आहे आणि हा तसंच राहणार आहे. पण जे तुम्ही त्या पुस्तकामध्ये जे ठिकाण म्हणजे रिक्षा चालकांबद्दल जे काही शब्द लिहिलेले आहेत ते खूप म्हणजे आम्हाला एक रिक्षा चालकाला एक प्रेरणा मिळू शकते आणि आम्ही त्याचा नक्कीच प्रयत्न करू. बरं बरं. चला, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण इथे आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात म्हणून धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमच्याबद्दल म्हणजे रिक्षा चालकांबद्दल जे काही 4 गोष्टी लिहिल्यात त्याबद्दल आम्ही सर्व रिक्षा चालकांकडनं आपल्याला धन्यवाद.